सद्गृस्त आहेत, त्यांचं आडनाव आहे मुळे, पहिलं नाव आहे निरंजन, निरू. ते काय माझे मित्र वगैरे नाही आहेत, पण ते चांगला नवरा आहेत म्हणे. अशा लोकांबरोबर कोण मैत्री करणार आहे. आणि चांगल्या नवऱ्यांचा जो क्लब असतो ना, त्याच्या मेंबरशिपसाठी मी अप्लायच नाही केला आहे. कारण ग्राउचो मार्क्स म्हणायचा तसं माझ्यासारख्या माणसाला जे मेंबर करून घेतील अशा क्लबची मेंबरशिप हवी आहे कोणाला. आणि चांगला नवरा काही बिग डील नाही आहे हो. माझा एकूण एक मित्र चांगला नवरा आहे. कोणाच्याही आईला विचारा, मित्राच्या बाबांबद्दल त्यांची मतं आत्यंतिक असतील, पण स्वतःचा मुलगा हा नेहमी चांगला नवराच असतो. पण हे निरूभाऊ आहेत ना, ते वेगळ्याच लेवलचे चांगला नवरा आहेत. त्यांच्या राणीसाहेबांचं नाव आहे मधुराणीमुळे. त्यांनी मला सोशल मीडियावर मेसेज केला की निरूभाऊंचा काही महिन्यात वाढदिवस आहे आणि ते खरंच म्हणजे खरंच चांगला नवरा आहे. बायकोने नवऱ्याला चांगलं म्हणणं हे म्हणजे औरंगजेबाने छत्रपतींचे पोवाडे गाण्यासारखं आहे. पण मला कळत नाही याच्यामध्ये निरूभाऊंचं काय कौतुक आहे. संस्कृतमध्ये पाण्याला नीर म्हणतात, आपण लाडाने निरू म्हणूया. राजहंसासमोर पाणी आणि दूध टाकलं तर राजहंस स्वतः काय हवंय ते निवडून घेतो. हंसा शुभ्रा बकः शुभ्रः कोभेदा बकहंसयोः निरुक्षिरु विवेके तू हंसो हंसे बको बका. त्यामुळे मधुराणीमुळे मुळे नीरू चांगला नवरा आहे. आता एवढ्या चांगल्या नवऱ्याबरोबर स्पर्धा करायची, नीरूचं टक्कर कसं शक्य आहे. अरे पण मी म्हणतोय हे काय मारामारी आहे का. लग्न म्हणजे टक्कर कशाला. इंडियामध्ये ड्राईव्ह करत नाही होत असं समजायचं आणि प्रत्येक माणसाने आपली लेन पकडायची. आणि चांगला नवरा होता येत नसेल तर वाईट नवऱ्यांच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, तिथे पहिला नंबर आणायचा प्रयत्न करायचा. रवी गोडसे के होते हुए वहा पहिला नंबर, सपने देखने का सिमरन पण अपने लायकी में. आणि काय असं माहिती का, माणसं वेगवेगळी असतात. कोणाला हापूस आंबा आवडत नाही, कोणाला अनिल कपूर आवडतो. आता रिलेशनशिपबद्दल मी बोलावं, ती शिप इज सेल्ड लॉंग टाईम अगो. पण माझी एक सिंपल आयडिया आहे. कुठे कलिग असेल, काम असेल, घर असेल, कोणाशी भांडायच्या आधी ना 1 सेकंद स्वतःला त्या माणसाच्या शूजमध्ये टाकून बघायचं. म्हणजे माझ्या भावाबद्दल असं बोललीस हे म्हणायच्या आधी तिच्या भावाबद्दल आपल्या डोक्यात किती चित्रविचित्र विचार येत असतात हे समजून घ्यायचं. तर निरूभाऊ, आता तुमचा वाढदिवस आहे, खूप खूप शुभेच्छा. आणि उंच स्थान मिळवणं खूप सोपं असतं, पण ते टिकवणं कठीण असतं. कधी कमी पडलातच ना तर एक शेर टाकायचा, खराब होके उठा हो तुम्हारी निगाहों से, मैं सोचता हूँ कि दुनिया सवर गई होगी.